खानविलकरांनी अगदी मनापासून आपले अनुभव सांगितले। आपल्याला माहीत आहे की अमरावती इथल्या अनेक भक्तांनी तिथं गोशाळा काढलेली आहे। त्या सर्व भक्तांना मी नमस्कार करतो। श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या भक्तीमध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या पूज्य निलिमाताई यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तांनी श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या अमृतमय वचनानुसार 21 फेब्रुवारी 1997 मध्ये तेलंगणा राज्यातल्या आदिलाबाद इथं श्री निलोमा अडाणेश्वर सेवाश्रमाची स्थापना केली आणि या सेवाश्रमात जनसामान्यांमध्ये भक्तीची बीज मोठ्या तळमळीनं रुजवली जात आहेत। तसंच त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या समस्यांवर प्रेमाची हळूवार फुंकर देखील घातली जाते। पूजनीय निलिमाताई यांना चरणस्पर्श मी करतो। श्री सद्गुरू अडाणेश्वर प्रत्यक्ष सगुण रूपात असताना भक्तांच्या कल्याणासाठी 1986 मध्ये किसननगर ठाणे इथं श्री सद्गुरू अडाणेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली। ठाण्यातल्या भक्तांनी श्री सद्गुरू अडाणेश्वर जनकल्याण संस्थेमार्फत समाजातल्या विविध घटकांसाठी अनेकविध उपक्रम राबवले। त्यामध्ये पूरग्रस्तांना मदत, ग्रंथालय, घरपोच वाचनालय, मोफत वैद्यकीय सल्ला, गोसेवा यासारखं समाजोपयोगी कार्य करण्यात येत आहे आणि हे सर्व कार्य अनाम प्रेमच नाही का? म्हणूनच अनाम प्रेमचं नोंदणीकृत कार्यालय नाही, कारण मुळातच प्रेम या भावनेचं नोंदणीकरण होऊच शकत नाही। आईचं मंगल प्रेम, सागराची भरती ओहोटी, त्याचा प्रवाह याचं नोंदणीकरण कधी असतं का? तुमच्या हृदयातला प्रेमाचा बाजार हीच नोंदणी। तुम्हा सर्वांचं हृदय हेच मुख्य कार्यालय। अशाच प्रकारे श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या वचनानुसार 1994च्या दरम्यान अनाम प्रेम या नावाने या परिवाराचं कार्य परमपूज्य देसाई दादाजींच्या प्रेरणेनं सुरू झालं। परमपूज्य दादाजींच्या प्रेरणेनं सुरू झालं असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा कोणालाही हा प्रश्न पडेल की 1994 मध्ये श्री सद्गुरू अडाणेश्वरांनी कुणाला प्रेरणा दिली आणि हे कार्य कसं सुरू झालं? तर याचं साधं सरळ प्रामाणिक उत्तर हेच की परमपूज्य देसाई दादाजींच्या प्रेरणेनं अनाम प्रेमचं कार्य सुरू झालं। सद्भक्त ही तो तुझेच रूप या शास्त्रवचनाप्रमाणे अनाम प्रेमच्या सद्यस्थितीमधील रूपाला कार्यकारण झालेल्या देसाई दादाजींमुळेच या अनाम प्रेमच्या कार्याला सुरुवात झाली। मग हे दादाजी कोण आणि सद्गुरू अडाणेश्वरांना पण दादाजीच म्हणतात हे कसं? देसाई दादाजींच्या बाबतीत बोलावं सांगावं असं इतकं आहे की वेळ कमी पडेल, परंतु काही गोष्टी सांगितल्याशिवाय राहत नाहीत, म्हणून सर्वांच्या माहितीसाठी हे सांगतोय। सर्वांना माहीतच आहे की देसाई दादाजी हे न्यायाधीश होते। त्यांनी आत्तापर्यंत जे जे त्यांच्या सहवासात आले त्या सर्वांना श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या भक्तीचा मार्ग दाखवला। जेव्हा जेव्हा श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या विविध भक्तांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा अनेक भक्तांसोबत श्री देसाई दादाजींचा उल्लेख झाल्याशिवाय तो विषय पूर्ण होत नाही आणि याविषयी सर्वांमध्ये एकमत आहे। ते न्यायाधीश पदावर असताना जे भक्तीत आले त्या बाबतीत असं म्हटलं जायचं की ते न्यायाधीश आहेत म्हणून अनेक जण भक्तीत आले। श्री सद्गुरूंचा महिमाच असा आहे की श्री देसाई दादाजी न्यायाधीश पदावर असताना जितके जण भक्तीत आले त्यापेक्षा कितीतरी जास्त जण देसाई दादाजी न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या भक्तीमध्ये आले आणि स्थिर झाले। खरं तर हे सर्व सांगितलेलं देसाई दादाजींना अजिबात आवडत नाही, पण त्यांच्यामध्ये असलेल्या असीम प्रेमभावानं त्यांनी आमचा अपराध हा पोटात घालावा आणि त्या अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करावी ही आमची अंतरीची प्रार्थना। या संदर्भात आपल्या सर्वांसाठी एक रूपकात्मक गोष्ट मला सांगावीशी वाटते, जेणेकरून या भावनेमागचा भाव तुम्हाला कळेल। असं बघा, एक अनाथ मूल आहे। त्याला एके दिवशी अचानक कळतं की तो अनाथ नाही, सनाथ आहे, त्याला कुटुंब आहे आणि मग तो शोध घेत घेत त्या कुटुंबात येतो। ते कुटुंब देखील खूप प्रेमभावानं त्याला आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतं आणि त्याला कळतं की आपली आई आता हयात नाही, आई देहात नाही। खूप वाईट वाटतं त्याला। मग तो काय करतो? तो इतरांना सांगतो, कशी होती रे माझी आई? इतर सर्वजण त्याला आईचं वर्णन करून सांगतात की आई अशी होती, त्याचे कितीतरी लाड करायची, साऱ्या कुटुंबावर प्रेम करायची, तिला न सांगताही तिला सगळ्यांचं दुःख कळायचं, कितीतरी गोष्टी। मग तो मुलगा आपल्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींमध्ये ते प्रेम
ते रूप, तो अनुभव शोधतो आणि त्याच्या भाग्यानं त्याला ते प्रेम आणि तो अनुभव जेव्हा मिळतो तेव्हा तो मुलगा त्या व्यक्तीलाच आई म्हणू लागतो. रूढार्थानं ती व्यक्ती त्याची आई नसेलही, पण जणू आईच्या रूपातील त्या व्यक्तीबद्दलचा त्याचा अनुभव खोटा कसा असेल. तसंच आहे श्री सद्गुरू अडाणेश्वर दादाजी आणि देसाई दादाजी यांच्यामध्ये. 1990 नंतर जे भक्त श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या भक्तिमार्गाला लागले त्यांना समजून चुकलं होतं की ते अनाथ नाहीत. सद्गुरू अडाणेश्वर त्यांचे सद्गुरू आहेत, त्यामुळे ते सनाथ आहेत. परंतु श्री सद्गुरू अडाणेश्वरांनी समाधी घेतल्यामुळं हे सर्व भक्त श्री सद्गुरूंच्या सहवासात राहिलेल्यांना आर्ततेने विचारू लागले होते की ते कसे होते हे श्री सद्गुरू अडाणेश्वर. त्यांच्याकडून जी माहिती मिळाली, जे अनुभव, जे प्रेम, जो साधेपणा ऐकायला मिळाला, ते प्रेम, तो अनुभव, तो साधेपणा त्यांना ज्या व्यक्तीमध्ये मिळाला त्या व्यक्तीला, त्या सत्पुरुषाला ते फक्त दादाजी म्हणू लागले आणि त्यांच्यातच ते सद्गुरू अडाणेश्वरांना बघू लागले. महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीनं मात्र कधीही आपण श्री सद्गुरू अडाणेश्वर दादाजी आहोत असा दावा केलेला नाही. कुठलाच मोठेपणा किंवा आपलं नाव व्हावं, आपल्याला कोणी दादाजी म्हणावं किंवा प्रतिदादाजी म्हणावं असंही काही केलेलं नाही. परंतु श्री सद्गुरू अडाणेश्वरांचं मंगल पवित्र स्तोत्र वाचताना, आरती म्हणताना, स्तोत्र आचरणामध्ये आणताना त्याने अनेक भक्तांना सन्मार्ग दाखवला आणि नुसता मार्गच नाही तर हात धरून प्रेमानं चालवलं. इतरांच्या कल्याणासाठी ते सतत कार्यरत राहिले. श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या भक्तांच्या आनंदात ते आनंदी झाले तर त्यांच्या दुःखामध्ये ते रडले. आणि हो, श्री सद्गुरू अडाणेश्वर तर प्रत्येकालाच दादाजी म्हणत असत. अशा या एकरूप झालेल्या देसाई दादाजींच्या प्रेरणेनं हे अनाम प्रेम व्यक्तपणे सुरू झालं. अशा या परमपूज्य देसाई दादाजींच्या पदपद्मांवर शतशत सहस्र नमस्कार. श्री सद्गुरू अडाणेश्वरांचे भक्त विविध स्तरातले आहेत, विविध वयोगटातले आहेत. श्री सद्गुरू अडाणेश्वरांनी भक्तांच्या उन्नतीसाठी सद्गुरू अडाणेश्वर प्रार्थना स्तोत्राचं वाचन, आरती ही सांगितली आहेच. परंतु त्याचबरोबर जितकं प्रेम अपत्यावर तितकेच करिता दीनावर, सद्भाव विकास अडाणेश्वर सर्वा आधी पावेल असं सांगितलं आहे. श्री सद्गुरू अडाणेश्वरांनी स्तोत्रामधल्या अनेक ओव्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की फक्त स्वतःपुरती असणारी वैयक्तिक भक्ती हा सद्भक्ताचा खराखुरा मार्ग नाही, तर त्यानं स्वतः पलीकडे जाऊन प्रेमानं आणि श्रद्धेनं समाजाकडे पाहिलं पाहिजे. अशा प्रकारे दादाजींनी वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला मुंबई येथील वंचित मुलांसाठी बासरी वादनानं अडाणा राग वाजवून सर्वांच्या आत्म्याच्या पवित्र स्मृती जागृत करून एकत्र सहभोजनाचे कार्यक्रम केले. तसंच अनाथ अपंग मुलांसाठी भाऊबीज या कार्यक्रमानं अनाम प्रेम परिवाराच्या कार्याची सुरुवात झाली आणि अशा प्रकारे सुरू झालेला अनाम प्रेम परिवाराचा प्रेम शिंपीत जावे हा प्रेम प्रवाह सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या प्रेरणेनं आणि आशीर्वादानं आता वर्षभर सातत्यानं महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लोणावळा तसंच इतर अनेक राज्यात, काश्मीरपासून पांडिचेरीपर्यंत इतकंच नव्हे तर परदेशात सुद्धा सुरू आहे. अनाम प्रेमच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या आरतीनं होते आणि विराम श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या अष्टक प्रार्थनेनं होतो. या कार्यक्रमाची काही कात्रणं जेव्हा पाहिली, काही अनुभव मी जेव्हा ऐकले तेव्हा थक्क झालो आणि असं वाटलं की श्री सद्गुरू अडाणेश्वरांनी आपल्या वचनानुसार सर्वाभूती प्रेमभाव या धर्माची स्थापना केली आहे. हा धर्म इतर धर्माप्रमाणे मानवनिर्मित नाही. याचा मूलाधार श्री सद्गुरू अडाणेश्वरच असून निर्मळ निरपेक्ष प्रेम हीच यामागची मूलभूत भावना आहे, जी भावना ईश्वरीय आहे. आणि या धर्मामध्ये मानवाचं दैवीकरण आणि देवाचं मानवीकरण हे शाश्वत सत्य प्रामुख्यानं जाणवतं. अनाम प्रेमच्या विविध कार्यक्रमामध्ये समाजातल्या विविध स्तरातील अनेक लोकांशी संपर्क आला. सद्गुरू कृपेनं ते सर्वजण अनाम प्रेमशी अत्यंत आत्मीयतेने जोडले गेले. अशाच एका व्यक्तीबद्दल मी आता आपल्याला सांगणार आहे. त्यांचं नाव आहे अमृता सोनी. अमृता सोनी या स्वतः हिजडा समाजाच्या आहेत. त्या मूळच्या कोल्हापूरच्या. 2012 मध्ये अनाम प्रेम परिवारानं आयोजित केलेल्या
आंतरभारतीय हिजडा समाजासाठी गोवा इथं भाऊबीज सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्या भाऊबीज सोहळ्यामध्ये या अमृता सोनियाना अनाम प्रेममधील श्रीयुत भास्करजी बिडेये हे भाऊ म्हणून लाभले आणि सर्वसाधारणपणे या सोहळ्यात आलेले अनेक जण सोहळा संपला की लगेच सगळं विसरून जाऊ शकतात. पण या भावा बहिणींचं हे नातं कायम त्यांनी ठेवलं. त्यांची भेट श्रीयुत देसाई दादाजींशी झाली आणि मग अर्थातच त्यांनी श्री सद्गुरू अडाणेश्वर प्रार्थना स्तोत्र वाचन नित्य नियमानं सुरू केलं. श्री सद्गुरू भक्तीचा त्यांना असा अनुभव आला की त्यांच्या जीवनाने एक विलक्षण चांगलं वळण घेतलं. पाटणा बिहार इथं राज्यस्तरीय प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर एड्ससाठी काम करणाऱ्या एका समाजसेवी संस्थेमध्ये त्या कार्यरत आहेत. तसंच त्यांनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर पण केलेलं आहे. तेव्हा मी आता आमंत्रित करतो अमृता सोनियाना मंचावर. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आणि त्यांचे अनुभव अगदी थोडक्यामध्ये अंतःकरणापासून ऐकावेत.